श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मन रडतंय, कोणालाही काही सांगू शकत नाही. जर तुमच्यावर असं असेल तर स्वामींचा गुप्त संदेश तुमच्यासाठी. मन रडतंय का? काही बोलायचं आहे का? पण कोणालाच काही सांगता येत नाहीये. जग हसतंय, पण तुमचं मन आतून तुटतंय. हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, कारण स्वामी तुमच्याशी बोलत आहे. स्वामी काय सांगत आहे? हा संदेश तुमच्याकरता आहे. तो थकला असेल, हे मला माहीत आहे. तो खूप काळ झगडला असेल, खूप सहन केलंय, खूप विश्वास ठेवलाय. आता तुझं मन थकून गेलंय. पण हे जाणून घे, तुझ्या थकलेल्या श्वासातही मी आहे. तुझ्या प्रत्येक श्वासामध्ये मी आहे. तुझ्या प्रत्येक वेळेस तुझ्या पाठीशी उभा राहिलेला मी आहे. तू किती काळ शांत राहून सहन केलं मला माहीत आहे. किती वेळा तू स्वतःलाच सांभाळलं हे मला माहीत आहे. तू किती वेळा आपले अश्रुधारा रात्री चुपचाप पुसलेले आहे हे मला माहीत आहे. हे सगळं कोणालाच नाही दिसत आहे. हे सगळं मला दिसून राहिलं आहे. म्हणून तुझं जे दुःख आहे ते मला कळून राहिलं आहे. स्वामी सांगत आहे, तुझं सुख हरवलं नाहीये. ते फक्त वेळेत लपलेलं आहे. कधी कधी विश्व आपल्याकडून कोसळतंय असं वाटतं, पण खरं ते आपल्यासाठी नवा मार्ग तयार करत असतं. तुझं सुख संपलं नाहीये, तुझं नशीब बंद नाही. फक्त वेळ थोडा उशीर करतोय, आणि हा उशीरच कधी कधी वरदान ठरतो. तू खूप सहन केलेलं आहे, आता ते मला दे. तू खूप काळ स्वतःला सांभाळला आहे. तुला कोणी साथ दिली नाहीये, तरी तू उभा राहिला. तुझं मन खूप थकलेलं आहे, तुझा श्वास दमून गेलाय. पण स्वामी म्हणतात ते, आता जे थकवणारं ओझं तुझ्यावरती आहे ते माझ्या चरणी ठेवून दे. तुझी जी वेदना आहे, तुझं जे ओझं आहे ते मी उचलायला तयार आहे. म्हणून तू घाबरू नको. तुझं जीवन बदलणार आहे. तू जिथे रडलास तिथे मी तुझा आनंद लिहून ठेवला आहे. तू ज्या ठिकाणी निराश झालाय, ज्या क्षणी तू हार पत्करावी लागली आहे तुझ्या जीवनामध्ये, ज्या वेळेस तू म्हणालास माझं काही होणार नाही, अगदी त्याच वेळेस स्वामींच्या हस्ताक्षरात तुझ्या आयुष्यात पुढील सुखाची ओळ लिहिली जात होती. म्हणून जिथे तू रडला तिथं तुझा आनंद सुद्धा सुरू होऊन राहिला आहे. तू तुटलास, पण तू हारला नाहीस. म्हणून सुख तुझ्याकडे नक्कीच येणार आहे. स्वामी म्हणत आहे, जगात काही लोक आहे जे संकट पाहून पळून जातात. काही असं कार्य करतात जे जीवनामध्ये करायला नको. पण काही तुझ्यासारखे असतात जे रडतात, सहन करतात, पण पुढे चालत राहतात. ज्यांनी हार मानली त्यांच्या आयुष्यात कधीच सुख येत नाही. पण तू असा नाहीये. तू अजूनही चालून राहिलाय आणि हारला नाहीये. थकला जरूर आहे, पण तू हार नाही मानलीये. म्हणून तुझ्याकडे सुख येणार आहे हे निश्चित आहे. फक्त थोडासा वेळ दे. ते सुख तुझी वाट पाहत आहे आणि तू तिथवर पोहोचशील आणि ते सुख तुझ्या झोळीमध्ये नक्की येणार आहे. म्हणून तू हारू नको, तुटू नको. जे तू कार्य करतोय, कर्म करतोय ते तू नक्कीच करत राहा. तुझ्या आयुष्यात सुख येईल, पण तू त्यासाठी स्वतःला तयार कर. सुख जे असतं ते अचानक येतं. सुख येतं ते धीरे धीरे शांतपणे येतं. पण ते सुख केव्हा येतं? जेव्हा योग्य वेळ असते आणि त्या स्वामींच्या सांगण्यावर, स्वामींच्या वेळेवरच येतं. म्हणून तुला फक्त 2 गोष्टी करायच्या आहे जीवनामध्ये. एक तर धीर धरायचा आहे, श्रद्धा आणि सबुरी ठेवायची आहे, आणि दुसरं नामस्मरण करत राहायचं आहे. तू हे कर. बाकी उरलेलं सगळं तुझे स्वामी चरणी अर्पित केलं आहे. तुझे दुःख, तुझा जो काही त्रास आहे, तू स्वामी चरणी अर्पण केलेला आहे. तर सगळं ते स्वामी पाहतील. स्वामी स्वतः ते सांभाळून घेतील. म्हणून तू घाबरू नको. तू इतकं सहन केलंय, तू खूप जास्त रडलाय, तू खूप जास्त कष्ट भोगितले, तर स्वामी तुला रिकाम्या हाताने कसं पाठवतील? ते तुला रिकाम्या हातात ठेवणारच नाही. आज मनात एकच वाक्य धरून ठेव, माझं सुख मला मिळणारच आहे आणि स्वामी माझ्या सोबत आहे. आणि बघ, कालच तुझ्या बाजूने जे काही कष्ट आहे ते दूर होऊन
ते जे योग्य वेळ आहे ती तुझ्या बाजूने फिरायला लागेल आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये जे काही कष्ट आहे, जे काही त्रास आहे, फक्त स्वामींना सांगा. जर हा संदेश मनाला भिडला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, स्वामी मला योग्य वेळ द्या. आणि मनातल्या मनात तुम्ही प्रार्थना करा की स्वामी माझ्या जीवनामध्ये ती योग्य वेळ लवकर येऊ दे. मी तुझी वाट पाहतोय हे आपल्याला नक्की सांगायचं आहे. मी तुम्हाला प्रार्थना करतोय, जी माझी अवस्था आहे ती अजून कोणाच्या जीवनामध्ये येऊ नको देऊ. जो मी त्रास भोगतलाय तो स्वामी कोणाच्या जीवनामध्ये येऊ नको देऊ. आणि माझ्या जीवनाचे जे कष्ट आहे मला विश्वास आहे की तुम्ही दूर कराले आणि योग्य वेळी मला जे काही सुख आहे माझ्या भाग्यामध्ये ते नक्कीच मला द्याल आहे. जर हा संदेश तुमच्या मनात उतरला आहे तर नक्कीच कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. जर तुमच्या जीवनात असा काही त्रास आहे तर नक्कीच मी स्वामी चरणी प्रार्थना करीने. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चुकल्यास मला क्षमा करा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.